तर नमस्कार मित्रांनो. तर माझा भाऊ आलता गावावरून पोलीस भरतीसाठी. तर आज मी त्याला सोडायला पुणे स्टेशन इथे आलतो, पण ट्रेन मिस झाली. त्यामुळे आम्ही आता शनिवार वाडा फिरायला आलोय. तर चला तुम्हाला पण दाखवतो आज शनिवार वाडा. मी पण फर्स्ट टाइम आलो इथे आतमध्ये, नाहीतर मी पण बाहेरूनच बघितलंय. आहे का आहे. तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला पूर्ण शनिवार वाडा. अतिशय सुंदर आहे मित्रांनो. चल मित्रांनो, आतमध्ये यायची तिकीट ते 20 रुपये होती. ऑनलाईन काढावं लागते. आणि जे फॉरेनर लोक आहे भारताच्या बाहेरचे, त्यांच्यासाठी 300 रुपये आहे. तर असं का बरं मित्रांनो? मला तर वाटतं की 100 वर्ष त्यांनी आपल्यावर अस्तित्व गाजवलं. त्यांनी आपल्या इंडियन लोकांना गुलामगिरीत ठेवलं. तर आता ही शिक्षा म्हणून त्यांना 300 रुपये तिकीट. तर इथंच नाही तर पुण्यामध्ये जे पण पब्लिक स्थळ आहे, पर्यटक स्थळ आहे, तिथे त्यांना अशी जास्त किंमत द्यावं लागते तिकीटची. तर जाऊ द्या मित्रांनो, चला तुम्हाला सगळे नजारे दाखवतो इथले मी. अतिशय भारी आहे मित्रांनो. आज संडे आहे तरी पण गर्दी कमी आहे जरा, कारण दुपारची वेळ आहे. वा भाई वा. मित्रांनो चला एक सरप्राईज दाखवतो तुम्हाला. एक सरप्राईज भेटलंय मित्रांनो इथे आम्हाला, बघू शकता. अरे वाडा इकडे बघा मित्रांनो, किती अतिशय भारी मेकअप केलाय. फाळा ती काका बोलवलं तू. ठेव काका बोलवलं तू. ठेव ती काका बोलवलं. बघा मित्रांनो, तर हे पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते, जे अंग्रेजांनी सध्या तोडलेले आहे. चला ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो मी काही. बघू शकता, अमृतराव पेशव्यांचे निवासस्थान श्रीमंत अमृतराव पेशवे इसवी सन 1764-1824 हे रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचे दत्तक पुत्र होते. त्यांच्या निवासस्थानाची जागा येथे होती. तर हीच आहे ती जागा मित्रांनो. सगळं तोडताड झाले मित्रांनो आता सध्या. काय म्हटलं? भांडण झाले? भांडणात तर होतं जरा. वर जायची जागा आहे की नाही इकडून? त्या कोपऱ्यातून आहे, तर कुठून आहे काय नाही. कसा वाटतंय मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा जरा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्ह्यू तर भरपूर येतात पण सबस्क्राईब एक पण होत नाही मित्रांनो. बघू शकता ना मित्रांनो, हा एक दरवाजा आहे शनिवार वाड्याचा. दगडूशेठ मंदिराकडून आहे. चला याबद्दल पण तुम्हाला माहिती देतो मी. गणेश दरवाजा उत्तरेकडील बरुजाज वडील हा दरवाजा त्यांच्या एका बाजूला गणपतीची प्रतिमा असल्याने
आणि जवळ गणपती रंग महाल असल्याने गणेश दरवाजा म्हणून ओळखला जात असे. येथे 25 शिपाई तैनात असतं. 25 शिपाई या दरवाजावर असायचे. हाच तो गणेश दरवाजा आहे मित्रांनो. जस्ट या दरवाजाच्या बाजूला गणपती शेठ हो काय तिकडे आपण थोडा आतमध्ये दगडूशेठचा बंद आहे. हे भिंती आजच्या काळातल्या वाटत आहे मला तर मित्रांनो. ह्या जुन्या काळातल्या भिंती दगडांच्या आणि आत्ताच्या काळातल्या आहे. कसला दरवाजा असेल काहीच नाही अंतर. अरे मित्रांनो पार्क कपलनी या इथे घेरावा केलाय त्या शनिवार वाड्यामध्ये. 23 दिवस काय जोडा जायला पाहिजे सो अरे वा खूप गर्दी आहे तिथे. मित्रांनो याबद्दल तर मला काही माहिती नाही काय तर तलावासारखंच दिसतंय पण चल ना. मुली तर भरपूर आले इथे. तर बघा मित्रांनो ह्या पायऱ्या आहे वरती जायसाठी. त्याच काळातल्या पायऱ्या आहे या. चढल्या पण जात नाही. साइड आहे मित्रांनो. हा शनिवार वाड्याचा कोपरा आहे. तिथे भरपूर सैनिक राहायचे आणि इथून शत्रूवर नजर ठेवायची. जस्ट यामधून ती तीर कमान यात तोपचा वापर करायचे. तर हा बाहेरचा नजारा आहे मित्रांनो. काय ब्लॉग बनवून कापड उतरू काढताय. बघू शकता मित्रांनो जस्ट इथे रोडला लाल महाल आहे. खाली जायचं काय आवडतं तिथे काय वाटत का नाही. बघा मित्रांनो खाली जायची ते व्यवस्था केली आहे. पायऱ्या कशा उंच उंच आहे. हा त्या काळात ते लोक पण असे उंच होते एकदम तगड बॉडीवाले.
चला मित्रांनो, या प्लेस बद्दल माहिती देतो तुम्हाला. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज वर्ष जगले. जास्त जे होते आहेत बघा मित्रांनो, हा फाउंटेन हा रात्री चालू होतो, त्यामुळे दिवसा काही बघायला भेटणार नाही. आतून तर लय भारी आहे भाई. हा गवत बघ, आतमध्ये लय भारी आहे. लग फुल आहे. फार बघून तर आंघोळ. लाकडाच होतं पायात आहे, काय चढण नाही, पुरं लाकडाच होतं. फार बघून तर आंघोळ करायची इच्छा झाली माझी आता.